हॅलो स्टुडंट्स, लास्ट व्हिडिओमध्ये आपण बँकिंग कंपनीची जी बॅलन्स शीट बँकिंग कंपन्यांना प्रेझेंट करावी लागते तो फॉर्मॅट, ज्या फॉर्मॅटमध्ये बँकिंग कंपन्या आपले बॅलन्स शीट प्रेझेंट करतात तो फॉर्मॅट आणि त्या फॉर्मॅटमध्ये जे एकूण 12 शेड्यूल इन्क्लूड केलेले आहेत ते शेड्यूल किंवा त्या शेड्यूलच्या अंडर एक्झॅक्टली कोणकोणते आयटम मेन्शन करावे लागतात ते पाहिलेलं आहे. मग आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बँकिंग कंपन्यांना जी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रेझेंट करायची असते ती कशा पद्धतीने त्यांना प्रेझेंट करावी लागते किंवा त्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या स्टेटमेंटमध्ये त्यांना कोणकोणत्या गोष्टी किंवा कोणकोणते आयटम इन्क्लूड करावे लागतात ते आपण बघणार आहोत. ओके, तुम्हाला समोर स्क्रीनवर दिसतं आहे त्याप्रमाणे त्यांना प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा फॉर्मॅट आखावा लागतो, ज्याच्यामध्ये पहिला कॉलम पर्टिक्युलर, त्यानंतर शेड्यूल नंबर आणि पुढचे 2 कॉलम हे अमाऊंटचे असतात, ज्यामध्ये करंट इयर आणि प्रिव्हियस इयर ह्या दोन्ही वर्षांची अमाऊंट काय असते इन्क्लूड असते. ओके, आता तुम्हाला समोर दिसतं आहे त्याप्रमाणे एकूण 4 भागामध्ये काय दिसतं आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डिवाइड झालेलं दिसतं आहे. फर्स्ट जो भाग आहे तो आहे इन्कमचा. इन्कमच्या अंडर 2 आयटम दिसत आहेत, इंटरेस्ट अर्न अँड अदर इन्कम. ओके, इंटरेस्ट ऑनला 13 नंबर शेड्यूल आहे, अदर इन्कमचा शेड्यूल नंबर 14 आहे. त्यानंतर नेक्स्ट सेकंड नंबरला एक्सपेंडिचरचा भाग दिसतो आहे. एक्सपेंडिचरच्या अंडर इंटरेस्ट एक्सपेंडेड, ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आणि प्रोव्हिजन अँड कॉन्टिजन्सी हे भाग आहेत. त्यापैकी इंटरेस्ट एक्सपेंडेड 15 नंबर शेड्यूल आहे, ऑपरेटिंग एक्सपेन्सेसला 16 नंबर शेड्यूल दिला आहे. ओके, हे झाले एक्सपेंडिचरचे. त्यानंतर तिसरा जो भाग आहे तो आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये पुन्हा त्याने 2 डिवायडेशन केले आहेत, 2 भाग केले आहेत. पहिला आहे नेट प्रॉफिट ऑर लॉसेस फॉर द इयर. ओके, मग आता ही जी फॉर द इयर म्हणजे जी करंट इयरचे जे नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस काढणार ते कसं काढायचं असणार आहे, तर जो पहिला भाग आहे इन्कमचा त्याची जी टोटल असेल त्यातनं एक्सपेंडिचर जो सेकंड भाग आहे त्याची टोटल लेस करायची, जे शिल्लक राहणार ते तुमचं काय असणार आहे नेट प्रॉफिट ऑर लॉसेस फॉर द इयर, ही अमाऊंट तुम्हाला इथे मिळणार. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे प्रॉफिट ऑर लॉस ब्रॉट फॉरवर्ड, म्हणजे जर लास्ट इयरची मागच्या वर्षाचा जर समजा त्याने प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स दिलेला असेल तर तो इथे मेन्शन करायचा आहे. ओके, हा झाला तिसरा भाग. नंतर चौथा भाग जो आहे तो आहे ॲप्रोप्रिएशनचा. ॲप्रोप्रिएशनमध्ये काय काय आहे बघा, ट्रान्सफर टू स्टॅट्युटरी रिझर्व, ट्रान्सफर टू अदर रिझर्व, ट्रान्सफर टू गव्हर्मेंट ऑर प्रपोज डिव्हिडंड, त्यानंतर बॅलन्स कॅरी टू बॅलन्स शीट. म्हणजे जो करंट इयरचा प्रॉफिट असेल त्यातला काही भाग हा स्टॅट्युटरी रिझर्वला काय करावं लागतो, बँकिंग कंपन्यांना ट्रान्सफर करावा लागतो. ती अमाऊंट तिथे मेन्शन होईल ॲज अ ट्रान्सफर टू स्टॅट्युटरी रिझर्व. समजा प्रॉब्लेममध्ये अदर कुठल्या रिझर्व्सला ट्रान्सफर करायला सांगितलं असेल तर ते अदर रिझर्वच्या अंडर येणार. ट्रान्सफर टू गव्हर्मेंट ऑर प्रपोज डिव्हिडंड, समजा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या जर काही भाग त्याने जर डिव्हिडंडच्या स्वरूपात कॅल्क्युलेट करायला सांगितलं असेल तर तो इथे येणार ॲज अ ट्रान्सफर टू गव्हर्मेंट ऑर प्रपोज डिव्हिडंड म्हणून, आणि उरलेला सगळा बॅलन्स हा बॅलन्स कॅरी टू बॅलन्स शीट म्हणून आपल्याला मेन्शन करावा लागणार. ओके, तर लक्षात काय ठेवायचं आहे बघा, इन्कम म्हणजे पहिला भाग जो आहे त्यातनं सेकंड भाग मायनस केला की तुम्हाला हा थर्ड भाग मिळणार. तिसऱ्या भागाची टोटल आणि चौथ्या भागाची टोटल ही तुमची काय असली पाहिजे, जुळली पाहिजे, म्हणजे थोडक्यात टॅली झाली पाहिजे. ओके, हा झाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा फॉर्मॅट. आता शेड्यूलमध्ये बघा, एकूण फक्त 4 शेड्यूल आहेत प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या अंडर. त्यातला जो पहिला 13 नंबरचा शेड्यूल आहे तो इंटरेस्ट ऑन, म्हणजे इथे विचार करताना बँकेला जे इंटरेस्ट स्वरूपात पैसे मिळणार आहेत त्यांचा विचार करायचा आहे. मग त्याच्यामध्ये काय काय येतं बघा, इंटरेस्ट ऑर डिस्काउंट ऑन ॲडव्हान्सेस ऑर बिल, इन्कम ऑन इन्व्हेस्टमेंट, इंटरेस्ट ऑन बॅलन्स विथ RBI अँड अदर बँक अँड अदर. ओके, म्हणजे ज्या स्वरूपात ज्या इंटरेस्टच्या स्वरूपात बँकेकडे पैसा येतो ते इंटरेस्ट ऑनच्या अंडर येणार. त्यानंतर शेड्यूल चौथा जो आहे तो अदर इन्कम, त्याच्यामध्ये काय आहे बघा, कमिशन, एक्सचेंज अँड ब्रोकरेज, प्रॉफिट ऑन सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट. समजा लॉस ऑन सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट असेल तर ते इथे लेस होईल. सेम तसंच प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेस्टमेंट,
सेम तसंच जर लॉस ऑन रिव्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेस्टमेंट असेल तर ते ह्या शेड्यूलला लेस होईल. ओके. नेक्स्ट अदर इन्कममध्ये येणारं प्रॉफिट ऑन सेल ऑफ लँड, बिल्डिंग अँड अदर असेट. प्रॉफिट असेल तर ॲड, लॉस ऑन सेल ऑफ लँड, बिल्डिंग अँड अदर असेट असेल तर लेस होईल. सेम तसंच प्रॉफिट ऑन एक्सचेंज ट्रान्झॅक्शन ॲड होईल, लॉस ऑन एक्सचेंज ट्रान्झॅक्शन लेस होईल. ओके. त्यानंतर इन्कम अर्न बाय वे ऑफ डिव्हिडंड एट्रेसा फ्रॉम सबसिडरीज कंपनीज और जॉईंट व्हेंचर इन इंडिया अँड ॲब्रॉड. ओके. अँड लास्ट आहे मिसलेनियस इन्कम, म्हणजे कुठलाही इन्कम जो असेल बँकिंगला झालेला कोणत्याही प्रकारचं जो इन्कम असणार ते इथे ॲज अ अदर इन्कम ह्या शेड्यूलमध्ये आपल्याला मेन्शन करायचं असेल. त्यानंतर नेक्स्ट आहे 15 नंबरचा शेड्यूल इंटरेस्ट एक्सपेंडेड, म्हणजे आता इंटरेस्टच्या स्वरूपात बँक जे पैसे ट्रान्सफर करते किंवा इंटरेस्टच्या स्वरूपात जे बँकेकडनं पैसे जातात ते तुम्हाला इथे मेन्शन करायचे असणार, ज्यामध्ये इंटरेस्ट ऑन डिपॉझिट आहे, इंटरेस्ट ऑन RBI और इंटरबँक बॉरोईंग आणि अदर. ओके. अँड लास्ट आहे शेड्यूल नंबर 16 ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. तर ऑपरेटिंग एक्सपेन्सेसमध्ये जे इतर एक्सपेन्सेस आहेत जे बँकांच्या रेग्युलर डे टू डे बिझनेसशी रिलेटेड आहेत ते सगळे एक्सपेन्सेस दिसणार, ज्यामध्ये बघा पेमेंट टू अँड प्रोव्हिजन फॉर एम्प्लॉई, रेंट, rates and lighting, printing and stationery, advertisement and publicity, depreciation on bank property, director fees, allowances and expenses, auditor fee and expenses, law charges, त्यानंतर postage, telegram and telephone, रिपेअर अँड मेंटेनन्स, इन्शुरन्स अँड अदर एक्सपेंडिचर. म्हणजे जे ऑपरेटिंग एक्सपेन्सेसचा जो भाग आहे त्यामध्ये बँकांच्या डे टू डे बिझनेस ॲक्टिव्हिटी ज्या चालतात, म्हणजे बँकेमध्ये जे रेग्युलर जे खर्च होणारे असतात ते सगळे खर्च इथे ॲज अ ऑपरेटिंग एक्सपेन्सेस म्हणून आपल्याला मेन्शन करायचे आहे. ओके. आय होप तुम्हाला बॅलन्स शीट जो मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फॉर्मॅट सांगितलं आणि त्याचं शेड्यूल ते आणि आज किंवा आत्ताच्या ह्या व्हिडिओमध्ये जर आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा शेड्यूलला बघितलेला आहे किंवा त्याचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा जो फॉर्मॅट बघितला आहे तो तुम्हाला समजला असेल. ओके. मग नेक्स्ट लेक्चरपासून याचा जो पुढचा भाग आहे रिबेट ऑन बिल डिस्काउंट, एक छोटंसं कॅल्क्युलेशन असतं ते त्याने आपण टॉपिकला स्टार्ट करणार आहोत. ओके. चालेल. मग थँक्यू.